नमस्कार. संतवाणी म्हणजे अमृताची खाण. ज्यांच्या शब्दांनी महाराष्ट्र घडला आणि ज्यांच्या विचारांनी आजही कोट्यवधी हृदय धडधडतात, अशा संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपण आजच्या चर्चेला सुरुवात करत आहोत. भावार्थ संतवाणीमध्ये आज आपण पाहणार आहोत की विठ्ठलाची भक्ती आणि संसाराची जबाबदारी यांचा समतोल कसा साधावा. चला, या भक्तिरसात आपणही न्हावून निघूया. आजच्या धावपळीच्या जगात आपल्याकडे सगळं काही असूनही मनाला शांती का नाहीये? आपण पैसा कमवतो, नाव कमवतो, पण रात्री शांत झोप का लागत नाही? याचं उत्तर आजपासून शेकडो वर्षांपूर्वी संत नरहरी सोनार यांनी एका छोट्याशा अभंगात देऊन ठेवलंय. हा अभंग फक्त देवाचं नाव घेण्यासाठी नाही, तर आपलं विस्कटलेलं आयुष्य पुन्हा कसं सावरता येईल याचा लाईफ मंत्र आहे. आजच्या धावपळीच्या युगात समाधान हरवले आहे. संत नरहरी सोनार सांगतात की नामस्मरण आणि संतांचा सहवास आपल्याला ते समाधान मिळवून देतो. दया आणि क्षमा हे गुण माणसाला माणूस बनवतात. संघर्षाच्या काळात शांत कसे राहायचे हे हा अभंग शिकवतो. सर्व जायाचे जायाचे हे वाक्य माणसाला अहंकार सोडायला लावते आणि वर्तमानात आनंदाने जगायला प्रवृत्त करते. संकटकाळी विठोबा रक्षील शेवटी हा विश्वास नैराश्यातून बाहेर काढण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. प्रत्येक चरणांचा भावार्थ खालीलप्रमाणे. पहिला चरण, सकळ धर्माचे कारण. नामस्मरण हरिकीर्तन. भावार्थ: जगात अनेक धर्म, पंथ आणि उपासना पद्धती आहेत, पण या सर्वांचे मूळ तत्व, रूट कॉज काय? तर ते आहे भगवंताचे नामस्मरण. धर्म म्हणजे केवळ कर्मकांड नाही, तर मानवी जीवनाचा आधार. आपण मंदिरात जातो, दानधर्म करतो, उपवास करतो, पण जर मनात देवाचे नाव नसेल तर ते सर्व शारीरिक कष्ट ठरतात. नामस्मरण हे इंजिनसारखे आहे आणि इतर सर्व साधने ही डब्यांसारखी आहेत. नैतिक धडा: बाह्य डामडौलापेक्षा आंतरिक शुद्धता महत्त्वाची आहे. डिजिटल युगातील महत्त्व. आजच्या माहितीच्या महापुरात आपण आध्यात्मिक गोंधळात आहोत. नामस्मरण म्हणजे फोकस. विचलित करणाऱ्या डिजिटल जगातून स्वतःला केंद्रस्थानी सेंटर आणणे. वास्तविक उदाहरणे: आज लोक धर्माच्या नावावर इंटरनेटवर भांडतात. अशावेळी नामस्मरण म्हणजे शांत राहून स्वतःच्या कामावर लक्ष केंद्रित करणे. डीप वर्क. कॉर्पोरेट जगात काम करताना होणारी चिडचिड थांबवण्यासाठी माइंडफुलनेस हे नामस्मरणाचेच आधुनिक रूप आहे. जसे एखाद्या झाडाच्या पानापानाला पाणी घालण्यापेक्षा त्याच्या मुळाला पाणी घातले की संपूर्ण झाड टवटवीत होते, तसेच हरिकीर्तन हे जीवनाचे मूळ आहे. आजच्या युगातील संदर्भ. आजच्या धकाधकीच्या जीवनात मानसिक शांतीसाठी लोक मेडिटेशन करतात. नामस्मरण हे सर्वात सोपे आणि प्रभावी मेडिटेशन आहे, जे मोफत आणि कोठेही करता येते. दुसरा चरण, दया क्षमा समाधान. घ्यावे संतांचे दर्शन. भावार्थ: संतांच्या दर्शनाचा अर्थ केवळ व्यक्तीला पाहणे नव्हे, तर त्यांच्या अंगी असलेले गुण स्वतःमध्ये बाणवणे होय. दया: दुसऱ्याचे दुःख पाहून पाझरणे. क्षमा: चुकीला माफ करण्याची ताकद. आणि समाधान, जे आहे त्यात सुखी राहणे. हे तीन खांब ज्याच्या आयुष्यात आहेत, तोच खरा संत. संतांच्या सहवासात गेल्यावर आपल्यातील अहंकार गळून पडतो. डिजिटल युगातील महत्त्व. इंटरनेटवर कॅन्सल कल्चर वाढले आहे. कोणाचे तरी जुने ट्विट शोधून त्याला संपवणे ही प्रवृत्ती वाढतीये. तिथे क्षमा महत्त्वाची आहे. वास्तविक उदाहरणे: एखाद्याला ऑनलाईन ट्रोल करण्याऐवजी त्याच्याबद्दल दया दाखवणे आणि त्याला सुधारण्याची संधी देणे. एम्पॅथी. इंस्टाग्रामवरील इतरांचे सुखी आयुष्य पाहून आपण असमाधानी होतो. संतांच्या विचारांतून समाधान शिकणे आवश्यक आहे. एखाद्या थंड हवेच्या ठिकाणी गेल्यावर जसा शरीराला आपोआप गारवा जाणवतो, तसे संतांच्या दर्शनाने मनातील विकारांची उष्णता कमी होऊन दया आणि क्षमेचा उगम होतो. तिसरा चरण, संत संग वेगी. वृत्ती जडो पांडुरंगी. भावार्थ: आपली संगत आपला स्वभाव ठरवते. संतांच्या संगतीमुळे आपली बुद्धी आणि चित्त विचलित न होता देवाच्या ठाई पांडुरंगी स्थिर होते. मानवी मन हे पाण्यासारखे आहे, ते ज्या रंगात मिसळाल तसे होते. संतांची संगत पायस अमृतासारखी आहे. ती आपली वृत्ती, ॲटिट्यूड, माइंडसेट बदलते. डिजिटल युगातील महत्त्व. तुमचा अल्गोरिदम हाच तुमचा आधुनिक संघ आहे. तुम्ही जे पाहता तेच तुम्ही बनता. वास्तविक उदाहरणे: जर तुम्ही दिवसभर नकारात्मक बातम्या किंवा हिंसा पाहत असाल तर तुमची वृत्ती हिंसक होईल. त्याऐवजी प्रेरणादायी पॉडकास्ट ऐकणे म्हणजे डिजिटल सत्संग. द्वेष पसरवणारे मेसेज पाठवण्यापेक्षा ज्ञानाच्या ग्रुपमध्ये राहणे. लोखंडाचा तुकडा जर परिसाला स्पर्श झाला तर त्याचे सोने होते. तशीच संतांची संगत सामान्य माणसाचे रूपांतर सात्विक माणसांत करते. चौथा चरण, नरत्नु येयाची बा कदा. भावे भजा संतपदा. भावार्थ: हा मानवी देह नरत्नु वारंवार मिळत नाही. तो मिळाल्याचा फायदा करून घ्यायचा असेल तर संतांच्या विचारांना शरण जा. 84 लक्ष योनींनंतर मानवी जन्म मिळतो असे शास्त्र सांगते. हा देह भाड्याचे घर आहे.
ते रिकामे करण्यापूर्वी काहीतरी आध्यात्मिक कमाई करणे गरजेचे आहे. नैतिक धडा. आपल्या आयुष्याचा उद्देश केवळ जगणे नसून इतरांच्या कामाला येणे हा असावा. डिजिटल युगातील संदर्भ. आज तरुण पिढी आभासी जगात व्हर्च्युअल वर्ल्ड अडकली आहे. वेळ ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ती रील स्क्रोल करण्यात न घालवता स्वतःच्या प्रगतीसाठी वापरावी. वास्तविक उदाहरणे. एखाद्या तरुणाने गेमिंगमध्ये तासनतास घालवण्याऐवजी एखादे नवीन कौशल्य स्किल शिकणे. आयुष्यात मिळालेल्या संधीचा वापर करून सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी कोडिंग किंवा व्लॉगिंगचा वापर करणे. आपल्याला एखादी मोठी लॉटरी लागली तर आपण ती जपून वापरतो. मानवी जन्म ही ती लॉटरीच आहे. ती व्यर्थ न घालवता भाव ठेवून सत्कर्मात लावली पाहिजे. 5वा चरण. भुलू नका या संसारी. हरी उच्चारी उच्चारी. भावार्थ. संसार हा एक भास आहे, एक माया आहे. यात अडकून पडू नका. सतत हरी नामाचा उच्चार करा. आपण भौतिक सुखांच्या मागे धावतो. पैसा, गाडी, बंगला, पण हे सर्व क्षणभंगूर आहे. भुलू नका म्हणजे संसाराचा त्याग करा असे नाही, तर संसारात राहूनही त्यातील मोहात अडकू नका. नैतिक धडा. सत्य काय आहे याची जाणीव ठेवा आणि मूल्यांची जपवणूक करा. डिजिटल युगातील संदर्भ. फोमो फिअर ऑफ मिसिंग आउटमुळे आज लोक इतरांचे लाईफस्टाईल पाहून दुःखी होतात. हे संसार म्हणजे डिजिटल मायाजाल आहे. त्यातून बाहेर पडून सत्याची कास धरा. वास्तविक उदाहरणे. इतरांच्या महागड्या फोटोंना पाहून स्वतःला कमी लेखू नका. ते सत्य नाही, केवळ एक फिल्टर आहे. दिवसातून काही वेळ डिजिटल डिटॉक्स, फोन बाजूला ठेवणे करून स्वतःच्या विचारांशी संवाद साधा. कमळाचे पान पाण्यातच असते, पण त्याला पाणी शिवत नाही. आपणही संसारात तसेच राहिले पाहिजे. कर्तव्ये पार पाडावीत, पण ओढ मात्र नामाची असावी. 6वा चरण. सर्व जायाचे जायाचे. हरिनाम हेची साचे. भावार्थ. या जगातील प्रत्येक वस्तू, शरीर आणि नातेसंबंध एक दिवस नष्ट होणार आहेत. फक्त हरिनाम हेच एकमेव सत्य साचे आहे, जे शाश्वत आहे. मृत्यू हे अंतिम सत्य आहे. आपण ज्याला माझे म्हणतो ते सर्व इथेच सोडून जावे लागते. केवळ आपण घेतलेले देवाचे नाव आणि केलेली पुण्यकर्मे आपल्यासोबत येतात. नैतिक धडा. मृत्यू अटळ आहे, त्यामुळे अहंकार सोडा. डिजिटल युगातील संदर्भ. आज लोक लाईक्स आणि फॉलोअर्सच्या मागे धावत आहेत, पण ही प्रसिद्धी तात्पुरती आहे. तुमचे चांगले काम आणि तुमचे विचारच जगात टिकून राहतात. वास्तविक उदाहरणे. मोठमोठे सेलिब्रिटी येतात आणि जातात, पण ज्यांनी समाजहित जपले त्यांनाच जग लक्षात ठेवते. एखाद्या व्हायरल झालेल्या चुकीच्या गोष्टीपेक्षा संथ पण ठोस ज्ञानाचा प्रसार करणारे चॅनल दीर्घकाळ टिकते. आपण सिनेमा पाहतो, पडद्यावर अनेक दृश्ये बदलतात, पण पडदा स्थिर असतो. हे जग म्हणजे बदलणारी दृश्ये आहेत आणि नाम म्हणजे तो स्थिर पडदा आहे. 7वा चरण. विठोबा रक्षील शेवटी. उभा कर दोन्ही कटी. भावार्थ. जेव्हा सर्व दरवाजे बंद होतात, जेव्हा कोणीही सोबत नसते, तेव्हा तो विठ्ठल धावून येतो. तो कमरेवर हात ठेवून भक्ताची वाट पाहत उभा आहे. कटीवर हात असणे हे निर्भयतेचे आणि आत्मविश्वासाचे प्रतीक आहे. देव आपल्याला सांगतोय, तू घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. तो आपला अंतिम रक्षक आहे. नैतिक धडा. न्यायावर विश्वास ठेवा. डिजिटल युगातील संदर्भ. जेव्हा आयुष्यात नैराश्य येईल किंवा कॅन्सल कल्चरचा सामना करावा लागेल, तेव्हा तुमची नीतिमत्ताच तुम्हाला पुन्हा उभे करेल. वास्तविक उदाहरणे. एखाद्या प्रामाणिक उद्योजकावर संकट आले तरी त्याची विश्वासार्हता त्याला पुन्हा व्यवसायात उभे करते. मानसिक नैराश्याच्या काळात अध्यात्म आणि चांगल्या विचारांची साथ माणसाला आत्महत्येसारख्या विचारांपासून वाचवते. जसे लहान मूल गर्दीत हरवले की त्याला फक्त आईच शोधू शकते, तसे या जगाच्या गर्दीत आपल्याला फक्त तो परमात्माच वाचवू शकतो. 8वा चरण. नरहरी जाणुनी शेवटी. संतचरणा घाली मिठी. भावार्थ. नरहरी सोनार स्वतःला सांगतात की हे सर्व सत्य समजून घेतल्यावर मी आता संतांच्या चरणांना घट्ट मिठी मारली आहे, म्हणजेच त्यांच्या विचारांना शरण गेलो आहे. हा शरणागतीचा भाव आहे. जेव्हा अहंकार संपतो तेव्हाच मिठी मारता येते. शेवटी म्हणजे आयुष्याच्या अंती किंवा ज्ञानाच्या अंती हाच मार्ग उरतो. नैतिक धडा. शेवटी शरणागती आणि नम्रता महत्त्वाची आहे. डिजिटल युगातील संदर्भ. स्वतःला सर्वज्ञानी समजण्याऐवजी सतत शिकण्याची लाईफ लाँग लर्निंग वृत्ती ठेवा. विद्वानांचा आदर करा. वास्तविक उदाहरणे. कितीही मोठे यश मिळाले तरी आपल्या गुरूंशी आणि मुळांशी जोडलेले राहणे. इंटरनेटवरील अर्धवट ज्ञानावर विश्वास न ठेवता तज्ज्ञांचा सेजेस ऑफ मॉडर्न टाइम सल्ला घेणे. सर्व जग फिरून आल्यावर पाखराला जसा आपल्या घरट्यातच खरा आनंद मिळतो, तसा नरहरी महाराजांना संतांच्या चरणापाशी विश्रांती मिळाली आहे. या अभंगाचा भावार्थ ऐकल्यावर आपल्या मनावर होणारा परिणाम. भक्ती म्हणजे केवळ अंधश्रद्धा नसून ते मनाला रिप्रोग्राम करण्याचे तंत्र आहे. निसर्गाचे नियम, नश्वरता, ऊर्जा, संतुलन हेच अध्यात्माचे आधार आहेत. विज्ञानामुळे आपण कसे जगतो हे कळते, पण अध्यात्मामुळे का जगायचे हे समजते. तर मित्रांनो, आयुष्यात जेव्हा कधी गोंधळ होईल तेव्हा संतांच्या या वैज्ञानिक विचारांची कास धरा.
संत नरहरी सोनार यांचा हा अभंग अतिशय सुंदर आणि आध्यात्मिक मार्ग दाखवणारा आहे. याचा मुख्य सारांश म्हणजे संसारातील अनित्य गोष्टींमागे न धावता संतांच्या संगतीत राहून नामस्मरण करा, कारण शेवटी फक्त हरीचे नामच सोबतीला येणार आहे. कल्पना करा की तुम्ही एका लांबच्या प्रवासाला निघाला आहात. प्रवासात तुमच्याकडे खूप सामान आहे, गाडी, बंगला, दागिने, प्रतिष्ठा. प्रवासात तुम्हाला वाटेत अनेक सुंदर दुकाने आणि आकर्षणे दिसतात. तुम्ही त्यात इतके गुंतून जाता की तुम्ही कुठे निघालो होतो हेच विसरता. अभंग सांगतो की हे सर्व सामान, संसार शेवटी स्टेशनवरच सुटणार आहे, ते तुमच्यासोबत पुढे येणार नाही. प्रवासात तुमची तिकीट आणि ओळखपत्र या दोनच गोष्टी सर्वात महत्त्वाच्या असतात. संसारात ते तिकीट म्हणजे हरिनाम होय. जेव्हा संकट येईल किंवा प्रवासाचा शेवट होईल तेव्हा विठ्ठल विठोबा तुम्हाला हात देऊन वाचवेल. या प्रवासात रस्ता चुकण्याची भीती असते. संत हे त्या गुगल मॅपसारखे किंवा अनुभवी वाटाड्यासारखे आहेत. त्यांच्याकडे गेल्यावर दर्शन आपल्याला मनःशांती, समाधान मिळते आणि ते आपल्याला योग्य रस्ता, पांडुरंग दाखवतात. प्रवासात चिडचिड करण्यापेक्षा दया आणि क्षमा बाळगली तर प्रवास सुखाचा होतो. शेवटी मीपणा सोडून त्या वाटाड्याच्या संतांच्या चरणांशी लीन होणे हेच जीवनाचे सार्थक आहे. थोडक्यात सांगायचे तर हा अभंग शिकवतो की सर्व धर्मांचे सार फक्त देवाचे नाव घेण्यात आणि कीर्तनात आहे. आपल्या अंगी दया, क्षमा आणि शांती हवी असेल तर संतांची संगत धरा. संतांच्या संगतीमुळे तुमचे मन विठ्ठलाच्या चरणी लागेल. हा मानवी देह वारंवार मिळत नाही, म्हणून संतांची सेवा करा. हा संसार नश्वर जाणारा आहे, यात गुंतून न पडता हरी हरी असा उच्चार करा. शेवटी विठ्ठलच आपला रक्षक आहे. नरहरी सोनार म्हणतात की हे जाणून मी संतांच्या चरणांना घट्ट मिठी मारली आहे. आजच्या म्हणजे सध्याच्या काळातील नवीन पिढीसाठी अभंगाचा संदेश. हेल्लो मित्रांनो, आपण सगळेच आज हसल कल्चरमध्ये धावतोय. करिअर, पॅकेज, फॉलोअर्स आणि स्ट्रेस यात आपण स्वतःला हरवून बसलोय. नरहरी सोनार यांचा हा अभंग म्हणजे तुमच्यासाठी एक माइंडफुलनेस गाईड आहे. जसा तुमचा फोन हँग झाला की तुम्ही रिस्टार्ट करता, तसं मनाचा हँग झालेला गोंधळ थांबवण्यासाठी नामस्मरण हा सर्वोत्तम रिसेट बटन आहे. दिवसातून 10 मिनिटे डोळे मिटून त्या शक्तीचे नाव घ्या. तुम्हाला मिळणारी शांतता ही कोणत्याही म्युझिक थेरपीपेक्षा मोठी असेल. कोणावर तरी चिडून स्वतःचे रक्त जाळण्यापेक्षा लेट इट गो, क्षमा करायला शिका. आहे त्यात कॉन्टेंटमेंट, समाधान शोधा, कारण आनंदी राहण्यासाठी आयफोनच हवा असं नाही. तुमच्या फ्रेंड लिस्टमध्ये असे लोक ठेवा जे तुम्हाला टॉक्सिक बनवण्याऐवजी बेटर बनवतील. पॉझिटिव्ह इन्फ्लुएन्स ही आजची गरज आहे. या जगात तुमची पोस्ट, तुमची कार किंवा तुमचे गॅजेट्स कायम टिकणारे नाहीत. जे टिकणार आहे ते म्हणजे तुम्ही कमावलेली शांतता आणि तुमचे चांगले कर्म. थोडक्यात काय, तर हा अभंग म्हणजे जुन्या काळातली सेल्फ हेल्प कविता आहे. ती फक्त वाचा नका, तर आयुष्यात अप्लाय करा. विठ्ठल म्हणजे केवळ मंदिरातली मूर्ती नाही, तर तो तुमच्या आत असलेला कॉन्फिडन्स आणि पीस आहे. आजची तुमची कृती, कॉल टू ॲक्शन. मित्रांनो, संत नरहरी सोनार आपल्याला एकाच गोष्टीची जाणीव करून देतात की हे जग म्हणजे एक बाजार आहे जिथे आपण काही काळासाठी आलो आहोत. इथून जाताना आपण कमावलेली संपत्ती नाही, तर आपण घेतलेले हरीचे नाव आणि कमावलेले पुण्यासोबत येणार आहे. आज दिवसभरात किमान 5 मिनिटे डोळे मिटून शांत बसा आणि तुमच्या आवडीच्या देवाचे नामस्मरण करा. तसेच आज तुमच्याकडून कोणाची चूक झाली असेल तर त्याला मोठ्या मनाने क्षमा करा. धन्यवाद. तुमच्या मनातील एखादा आवडता अभंग किंवा संतांची शिकवण कमेंटमध्ये नक्की लिहा. आपण त्यावर नक्कीच चर्चा करू. संतांच्या या दरबारात तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल खूप खूप आभार. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. पंढरीनाथ महाराज की जय. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रामकृष्ण हरी.